थंडी, सर्दी आणि क्रिसमस हे तिघं जरा हातात हात घालूनच येतात. क्रिसमस संपला तरी गोडवा काही संपला नाही. आठवणी चांगल्या ताज्या आहेत अजून. केक वेळेवर तयार होता, पण व्हिडिओ थोडा उशिरा. आणि हो, थंडी आणि सर्दीमुळे आवाज आज थोडासा वेगळाच आहे. तरी प्रेमाने आणि गोडपणाने ऐकून घ्या. थोडं उशिरा का असेना, हा एक खास केक शेअर करते तुमच्यासोबत. चला तर मग, हा आहे माझा खास क्रिसमस केक. सुरुवातीलाच तुम्ही इन्ग्रेडियंट्स वाचलेलेच आहात. 1.5 कप नाचणीचं पीठ, अर्धा कप कोको पावडर, अर्धा कप मिल्क पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा. आता 1 कप पाणी, आणि हे पाणी रूम टेम्परेचरचं आहे. कोमट किंवा अति थंड वगैरे असं काहीच नाही, रूम टेम्परेचरचं पाणी आहे. आणि हे 1 कप आहे, ग्लासमध्ये घेतलं. ग्लास थोडा बुटका आहे. मेल्ट करून घेतलेला 1/4 कप तूप आहे, साजूक तूप घेतलं इथे. स्पॅच्युला लागणार आहे आपल्याला. आणि विस्कर, कोरडं हे चाळून घेतलेलं सर्व पीठ, त्यानंतर कोको पावडर, मिल्क पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, हे सर्व साहित्य एकदा विस्करने मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे मेल्ट करून घेतलेलं तूप. तुम्ही तुपाला ऑप्शन म्हणून तेलसुद्धा वापरू शकता. स्मेल येणार नाही असं तेल वापरा. व्हेजिटेबल ऑइल कोणतंही, तेही 1/4 कपच घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये टाकायचं आहे पाणी. आता मिल्क पावडर आपण टाकलेली, त्यामुळे इथे दूध नाही वापरत आहोत आपण, पाणी घेतो आहे. ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि वेट इन्ग्रेडियंट्स मिक्स करून आपल्याला हे बॅटर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. कट अँड फोल्ड मेथडने तुम्ही जेव्हा स्पॅच्युला यूज करतात, ती ह्या पद्धतीने स्पॅच्युला फिरवल्याने त्यामध्ये एअर जातात, त्यामुळे हे छान होतं. आणि विस्कर यूज करताय तरी पण एकाच साईडने यूज करा, जसं मी आधी दाखवलं. आता या 3 टीनपैकी मी हा सगळ्यात मोठा टीन घेतला आहे. इथे मी टीनला ग्रीस करून घेतलं आहे ऑइल. तुम्ही साजूक तूप लावू शकता किंवा बटरसुद्धा लावू शकता. बटर पेपर लावणारच आहे मी ह्याच्यावर, पण बटर पेपरच्या आधीसुद्धा थोडंसं हे लावलं ना, तर बटर पेपरसुद्धा असा थोडासा नाही का बर्न टाईपमध्ये जो होतो तो होत नाही. बर्निंग असा एक वेगळा पेपरचा स्मेल लागतो कधी कधी केकला साईडने, तो लागत नाही. म्हणून बटर पेपर लावण्याआधीसुद्धा मी ग्रीस करते. बटर पेपरवरही थोडं कधीतरी ग्रीस करते. आणि हे केल्यामुळे सुद्धा खूप इझिली निघून येतो. केक काढताना अजिबात कुठेही पेपर फाटत नाही, अलगद निघून येतो. तर बघा, तुम्हाला आवडलं तर ही टिप वापरू शकता. नाही तर फक्त बटर पेपर जरी ठेवला डायरेक्टली तर तो त्याचं काम करणारच आहे. केक काही चिटकत नाही, निघतोच अलगद. पण अगदी घाईमध्ये कधीतरी गरम गरम काढायचं झालं तरी पण जर ऑइल ग्रीस केलेलं असेल तर लगेच निघतो. आता हे सर्व तयार बॅटर मी पूर्ण पोर करून घेतलं ह्या टीनमध्ये, ग्रीस केलेल्या टीनमध्ये. आणि आता हे आपण ठेवणार आहोत ओव्हनमध्ये. आता ज्यांना ओव्हन यूज नाही करायचं आहे तर त्यांनी कढईमध्ये सुद्धा किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा हा केक तयार केला तर चालेल. सगळ्यांनाच आता केक घरी कसे बनवायचे हे चांगलंच माहिती झालेलं आहे, त्यामुळे असं काही नवीन वेगळी पद्धत वगैरे नाही आहे. जसा बेक आपण करतो, जसं मध्ये मध्ये चेक करतो आणि सगळ्या साईडने तो तयार झाला की आपल्याला समजतो, त्याच नेहमीच्या गोष्टी आहेत. मेन तर ह्या केकमध्ये होतं की हा हेल्दी आहे, नाचणीच्या पिठाचा आहे. त्यानंतर यामध्ये मी शुगर यूज नाही केलेली, जॅगरी पावडर किंवा अजून कुठलंही स्वीटंट एजंट ह्यामध्ये यूज केलेलं नाही आहे. तर यामध्ये फक्त आणि फक्त हे इन्ग्रेडियंट्स आहेत. आपण ह्याचा केक बेक करून घेणार आहोत. हा बेस तयार झाल्यानंतर ह्याच्या गोडव्यासाठी किंवा ह्याला टेस्टी बनवण्यासाठी बाकी तर आपण चॉकलेट्स वगैरे यूज करणार आहोत, तर ह्यामध्ये तो गोडवा ॲडजस्ट होऊन जातो. सो कुठेही या बेसमध्ये साखर नाही आहे ह्याची कमतरता जाणवत नाही. आणि ट्रस्ट मी, हा खूप छान होतो. मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा एकदा तरी प्लीज. आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचा कसा झाला होता तो केक, तुम्हाला आवडला की नाही आवडला, नाचणीचा फ्लेवर कसा लागतो आहे. तुम्हाला काही वाटतं आहे का की हा अगदी मैद्याचा नाही आहे, हा नाचणीचा आहे, काहीतरी वेगळंच खातो आहे आणि हा केक नाही आहे? तर नाही, मुळीच नाही, तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही आहे. सो म्हणून सांगते, मस्ट ट्राय. आता प्री हीट करून घेतलं आहे अवन 180 डिग्री सेल्सिअसवरती. मी ते 60 मिनिट्सचा टायमर लावला. एवढा वेळ लागत नाही, पण मला त्यानंतर अजून एक केक बनवायचा आहे, ज्याची रेसिपी मी यामध्ये दाखवत नाही आहे. पण मला पुन्हा प्री हीट करण्यापेक्षा ह्याच्यात झालेल्या हाफ टाईममध्ये पुढे मला करणं सोपं जाईल, म्हणून मी त्याचा टाईम जास्त लावला आहे. पण हा विदिन 20 मिनिट्स
रेडी होतो. 5 मिनिट्समध्ये पूर्णच्या पूर्ण तयार होतो. 25 मिनिट्स ठीक आहे, त्यातल्या त्यात अगदी फार फार तर काही ना 30 मिनटं लागतील. त्याहून जास्त वेळ हा केक व्हायला लागत नाही. मस्त तयार झालेला केक आहे, सगळ्या बाजूने तयार झाला आहे आणि ह्या क्रॅक्सच सांगतात की तुमचा केक परफेक्ट झाला आहे. चला तर मग हा केक थंड होईपर्यंत आपण बाकी गोष्टी करून घेऊयात. ते मी इथे डार्क चॉकलेट घेते आहे. डार्क चॉकलेट असं पूर्ण बारीक बारीक कट करून घेतल्यानंतर मी ह्याला मेल्ट करणार आहे ओव्हनमध्ये. मेल्ट करून झाल्यानंतर मी ह्याचा वापर कुठे कुठे करते तो बघा. आता इथे पहिलं तर मला वरती केकच्या फायनल झाल्यानंतर मला त्याचं डेकोरेशनसुद्धा हेल्दीच हवं आहे. त्यामुळे मी इथे डेट्स घेते. या डेट्स ह्या टाईपच्या आहेत. यामध्ये कट करते, त्यातल्या सगळ्या सीड्स काढून घेते आणि यामध्ये मी भरणार आहे माझे फेवरेट्स 2 ड्रायफ्रूट, कॅश्यू आणि पिस्टॅचिओ. कॅश्यू आणि पिस्टॅचिओ सोबत भरून मी हे लॉक करून टाकणार आहे आणि हे लॉक केलेले डेट्स आता त्या मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये जाणार आहेत. ह्याला आपण हेल्दी डेझर्ट किंवा स्वीटचं क्रेविंग मिटवण्यासाठी काही बनवून घरात ठेवलं तरी चालेल. केक डेकोरेशनसाठी मी ते यूज करते म्हणून. पण ही एक खूप छान रेसिपी आहे की डेट्स आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणारे ड्रायफ्रूट्स टाका आणि वरतून चॉकलेट कोट करा. चॉकलेट खाल्ल्याचाही फील येतो, स्वीटचं क्रेविंग मिटतं. तुम्ही हे नुसते असेच जरी अजून हेल्दी करून खाल्लेत विदाऊट चॉकलेट कोटिंग तरी ते खूप छान लागतात. चॉकलेट सोडून तुम्हाला हेल्दी काहीतरी बेटर ऑप्शन द्यायचा असेल तर चांगल्यातलं चॉकलेट यूज करून मेल्ट करून तुम्ही हा पदार्थ घरात डब्यामध्ये बनवून ठेवू शकता मुलांसाठी. आणि आता फायनल इनोव्हेशन तुमचं आहे. त्या डेट्समध्ये तुम्ही वेगवेगळे आवडते ड्रायफ्रूट टाका, त्यानंतर कोट करा, व्हाईट चॉकलेट यूज करा, डार्क करा, काहींना मिल्क चॉकलेट आवडतं ते यूज करा, किंवा यामध्ये पीनट्ससुद्धा टाकू शकता तुम्ही क्रश करून थोडेसे. सो ह्या वेगवेगळ्या आयडिया आहेत. आता सध्या मी ह्यामध्ये केकसाठीच फक्त हे बनवते, तर मी अशा पद्धतीने बनवून घेतलं आहे. आता हे तयार केलेले डेट्स आहेत ते फायनली हे असे दिसतात. आता हे रेडी होतील, ते ड्राय होईपर्यंत मी यामध्ये अल्फाबेट्सचे काही मला लेटर्स लागणार आहेत म्हणून त्यामध्ये हे मेल्ट केलेलं चॉकलेट टाकलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मी म्हटलं ना मिल्क चॉकलेट, तर मी आता मिल्क चॉकलेटला असं थोडं डिझाईन टाईपमध्ये कर्व्स आणायचा ट्राय करते. सिम्पल वे आहे डेकोरेशनचा. तर हे सगळं असं करून घेणार आहे. हे मिल्क चॉकलेटचं आहे, थोडासा कलर वेगळा येतो, थोडीशी टेस्ट वेगळी येते म्हणून. तर हे खूप सारे असे डिझाईनमध्ये कट करण्याचा प्रयत्न केलेले मिल्क चॉकलेटचे बारीक बारीक डिझाईनचे पीसेस. आणि हे डार्क चॉकलेट आहे. आता हे मेल्ट केलेलं डार्क चॉकलेट मी कुठे यूज करते ते बघा. आता मी व्हिप क्रीमसुद्धा करून घेतली आहे. बीटरच्या साह्याने मी इथे क्रीम तयार करून घेतली आहे. क्रीमला परफेक्ट टेक्स्चर आलं आहे. आणि त्यानंतर आता केकचं डेकोरेशन. तर हा जो टेबल असतो जो आपल्यासारखा हलत असतो, मूव होत असतो, तो सर्कल जरा टच केला, कारण तो इझिली मूव होण्यासाठीच तसा बनवलेला असतो. पण कधी कधी असं होतं की तो खूप जास्त हलतो आणि त्याच्यासोबत हे जे आपण वरती शीट ठेवतो केकसाठी तर तीसुद्धा हलते. तर तिला फर्मनेस येण्यासाठी किंवा तो हलू नये यासाठी या ट्रेवरती टिश्यू पेपर टाकून त्यावर थोडं पाणी स्प्रे केलं आहे. हां, आणि आता यामध्ये बघा हा जो तयार थंड झालेला केक आहे, तर थोडंसं ऑइल ग्रीस केल्यामुळे तो एवढ्या इझिली निघतो आहे आणि केक एकदम परफेक्ट झाला आहे. तुम्ही बघू शकता इथे एकदम मस्त. हा असाच खाल्ला तरी चालेल, पण हां थोडासा गोडवा कमी लागेल फक्तच. अगदीच त्याच्यामध्ये फक्त मिल्क पावडर आहे. गोडवा कमी लागेल म्हणण्यापेक्षा गोडवा लागणारच नाही. पण हा छान लागतो बरं का. ओरिजिनल विदाऊट शुगरचा केकसुद्धा चांगला लागतो. म्हणजे अगदीच कोणाला खायचा असेल विदाऊट शुगरवाला तर हा केक तुम्ही आवडीने खाऊ शकता. आणि जर तुम्हाला ह्यामध्ये क्रीम किंवा चॉकलेट्स असं काहीच यूज करायचं नसेल तर तुम्ही हा केक बनवताना जसं मी शुगर स्किप केली किंवा जॅगरी पावडर स्किप केले, स्वीटंट एजंट स्किप केलेत, त्याऐवजी तुम्ही थोडी डेट पावडर किंवा डेट सिरप टाकू शकता किंवा डेट्स कट करून बारीक बारीक पीसेसमध्ये टाकले तरी तो गोडवा मॅनेज होऊन जाईल. तुम्ही हा विदाऊट डेकोरेशन असा सुद्धा खाऊ शकता. आता हे जे चॉकलेट सिरप मी बनवून घेतलं आहे, मेल्ट केलं आहे मी चॉकलेट, आणि मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये अगदी 1 चमचा बटर टाकलं आहे आणि जेवढं चॉकलेट घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्ध क्वांटिटी मी यामध्ये क्रीम टाकलं आहे, फ्रेश क्रीम. आणि हे असं चॉकलेट सिरप तयार झालं आहे. आता हेच जर रूम टेम्परेचरला ठेवलं ना तर भरपूर वेळ ठेवलं तर
ते थिकनेस त्याचा वाढत जातो. आता सध्या मला मेल्टेडच हवं होतं तर मी ते यूज करते. क्रीम घेते आहे, क्रीमचा आणि ह्या सिरपचा लेअर असा मी करणार आहे. तर आता तुम्हाला जसा जो लेअर जास्त कमी आवडेल तसा तो तुम्ही मॅनेज करा. टाका. मी इथे हे केलं, केकचे 3 पीसेस करून घेतलेत. सेम प्रोसेस पुन्हा फॉलो केली. आता इथे तुम्ही या मुमेंटला इथे चोको चिप्स टाकू शकता किंवा अजून तुम्हाला जर काय वाटत असेल की एखाद्या बिस्किटचा क्रश टाकावा तर टाकू शकता. ड्रायफ्रूट्ससुद्धा यामध्ये टाकू शकता. तुम्हाला तर माहिती आहे, अजून तुमचं इनोव्हेशन किंवा टेस्ट बड ज्या ज्या गोष्टींची आठवण करतील त्या इथे सगळ्या तुम्ही ॲड करू शकता. मी इथे सिम्पल चॉकलेट सिरप आणि क्रीम यूज करते आणि ह्या सर्व झाल्यानंतर केकला पूर्ण वरून कोट करणार आहे पुन्हा एकदा पूर्ण व्हाईट क्रीमने. डेकोरेशन अगदी साधं सिंपल आहे, पण हा केक खूप छान होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही म्हणणारच नाही हा नाचणीचा आहे म्हणून बनवलेला. हेल्दी 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 व्हर्जनचा केक आहे. मस्ट ट्राय. बरं, यामध्ये चॅनलवरती कॉफी केक दाखवलेला मी, तर तुम्ही पाहिलात का? तोही असं सिम्पल डेकोरेशनसोबत पटकन होणारा आहे. हेल्दी आहे तो पण, विदाऊट मैदा. कारण की तुम्हाला जर केकच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या असेल तर तुम्हाला प्लेलिस्ट चेक करायला लागेल. तर तुम्ही प्लेलिस्ट जर चेक केली नसेल केकची तर नक्की चेक करा. अजून वेगवेगळ्या पदार्थांच्या बऱ्याच प्लेलिस्ट केलेल्या आहेत, तिखट पदार्थ, नॉनव्हेज पदार्थ वगैरे वगैरे. तर तुम्ही त्या सगळ्या प्लेलिस्ट बघा, तुम्हाला आवडणारे पदार्थ शॉर्टलिस्ट करा आणि नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. सिम्पलच्या डेकोरेशनसोबत मी केक रेडी केला आहे. केकला डेकोरेशनसाठी मी मिल्क चॉकलेट हे जे क्रश करून घेतलं आहे, कट करून घेतलं बारीक बारीक, ते टाकलं. त्यामध्ये हे डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे. त्यावरती हे आपले डेट्स तयार झालेले आहेत वरती आणि मी ते अशा प्रकारे सजवलं आहे. खूप साधं सिम्पल डेकोरेशन आणि खूप छान केक होतो. मस्ट ट्राय. खरंच करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला. थोडा लेट झाला पण मेरी क्रिसमस. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.